ठिकाणावर सरांनी उल्लेख केल्याप्रमाणे बोरेचे गाठ, गाव पंढरी या कादंबऱ्या प्रचंड गाजलेल्या आहेत. असे साहित्यिक आमच्या जवळ येथे भरलेल्या जनहित साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्राध्यापक महेश मोरे या ठिकाणावर आहेत. अनेक कवी संमेलनामधून त्यांनी कवा होईल ज्ञानोबाराव आपली प्रगती, कवा होईल ज्ञानोबाराव आपली प्रगती अशी या कविता गाजलेल्या अनेक कविता संमेलनातून त्यांनी शेतकऱ्याचा असूड एखाद्या कवितेचं कविता असेल तर कवितेचं गाणं व्हायला म्हणजे काय देवाचं देव पण म्हणजे काय टाकीचे घाव आहेत ते तसले त्याच्यापेक्षा चटके वापरून म्हणतो असे म्हणजे एखाद्या कवितेचं गाणं होताना होत असते सुरात तालात लयबद्धता देण्यासाठी. म्हणजे एका पुस्तकाचं ते महात्मा फुले यांनी लिहिलेलं. मोरे सरांना अत्यंत सन्मानपूर्वक या ठिकाणी वाचन करतो की आपण शेतकऱ्याचा असूड जोरदार टाळ्याने आपण सादर करूया. आणि मोरे सर शेतकऱ्याचे असूड या आपल्या काव्यमय जे आपण मांडणी केली आहे त्यातलं एक दोन आपण सादर करावं. आदरणीय विचारमंच फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ साठे यांना मी विनम्र अभिवादन करतो. आज आवाज येतो. आज महात्मा फुले यांची जयंती आहे. खरं तर मी रसिक म्हणून सरांना ऐकायला येतो तुम्हाला, पण या मी जे काही आज उभा आहे केवळ देवीदासजी फुलारी साहेबांमुळे उभा आहे. खऱ्या अर्थात या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय बालाजीराव थोरवे साहेब संगमाचे प्रदेश अध्यक्ष आहेत. आदरणीय त्यांनी आता अतिशय सुंदर असं पुष्प या ठिकाणी गुंफलेलं आहे की भाषा कशी असावी. महात्मा फुले असतील, अण्णाभाऊ साठे असतील, बाबासाहेब आंबेडकर असतील, असा त्रिवेणी तीन धारा त्यांनी पेरल्यात. टिपणीचे 3 तास तासोट्या तीर्ण पेरतलेले ते. तर त्यांच्याकडून शिकावं की भाषेत कसं करावं आणि काय व्यक्त व्हावं. ते आदरणीय देवीदासजी फुलारी सर या माझ्यासमोर अनेक आमचे मित्र उपस्थित आहेत. आमचे नागोरावजी डोंगरे कविवर्य, त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचं सुंदर आणि नेटकं व्यवस्थित सुंदर असं सूत्रसंचालन करणारे प्राध्यापक ढवळे सर, आमचा सायनाथ लाटकर आहे, त्याचप्रमाणे प्रल्हादजी मुरबाड आहेत. आणि माझ्या सर्व मित्रांनो, मी सर्वांचेच नावं आता मनातल्या मनात घेतो, सर्वांचे नावं. तर सांगण्याचा उद्देश असा आहे की देवदास फुलारी सरांनी अनुवाद अनेक कवितेचे केलेले आहेत. त्यांना माहीत आहे अनुवाद म्हणजे काय आहे. आणि अनुवाद हा तितका सोपा नसतं की एका कुपीतला तर दुसऱ्या कुपीमध्ये टाकताना थोडासाही सुगंध न जाऊ देणे म्हणजे अनुवाद होईल थोडक्यात. आणि दुसरी एक गोष्ट सांगतो की मांडीवर झोपलेलं जे बाळ आहे, आताच तज्ञादर म्हणला काठीचे घाव, ते खरंच आहे. तर ते मांडीवर झोपलेलं बाळ जे अलगद पाळण्यात टाकतो ते उठत नाही, त्याला अनुवादही म्हणतात. लक्षात घ्या. सांगण्याचा उद्देश असा आहे की त्या काळात महात्मा फुलेंची भाषा 1883 मध्ये त्यांनी महात्मा फुलेंनी शेतकऱ्याचा असूड हा ग्रंथ लिहिला. आणि शेतकऱ्याचा असूड या ग्रंथामध्ये खऱ्या अर्थानं मुलांची लग्न, मुलींचे लग्न उशिरा करावे, वीर पाडावी तर अगोदर 5 हात पाडावी, दुसऱ्या वर्षी 3 हात पाडावी, पुन्हा 2 हात पाडावी, असं करत 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 टप्प्याटप्प्याने 2-2 वर्षांना जावं. खूप सुंदर सांगितलेलं आहे. चांगल्या चांगल्या संकल्पना आहेत. आणि तुम्ही म्हणला तसं की महात्मा फुलेंचं ते वरच्या लाईन पासून जे एक वाक्य सुरू व्हायचं शेवट त्या ठिकाणी व्हायचा, म्हणजे आखरीला एकदमच पूर्णविराम. तर मी 100 वेळा शेतकऱ्याचा असूडचा हा काव्य ग्रंथ वाचला, म्हणजे आपला ग्रंथ वाचला. त्याच्यानंतर मला थोडं हळूहळू त्याची उकल होऊ लागली. आणि त्या काळात आगरकर बापू आपले म्हटले होते की याच्यात काय ग्रामर आहे का, याच्यात काय ग्रामर आहे की काय कविता ये आहे का, ग्रंथ आहेत का. पण आज आगरकर आहेत का, चिपळूणकर आज चिपळूणकर आहेत का, नाही. आज कोण आहेत, महात्मा फुले जिवंत आहेत. लक्षात घ्या. सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की तसे खूप संदर्भ आहेत, मी काही बोलणार नाही. की ज्यावेळेस टिळकांना अटक झाली तर पहिलं म्हणजे महात्मा फुले कोण होते, काय होते, थोडक्यात मला बोलावं लागलं. थोडस 2 मिनिटं बोलतो सर. तर महात्मा फुलेंनी खऱ्या अर्थाने जेव्हा आम्ही हरिनाथे बरोबर मला हे करण्याचं पूर्ण मानस दिलं, सांगितलं की देवीदास फुलारी सर पहिल्या सुरला म्हणले किंवा शेतकऱ्याचं असूडचं काव्य व्हावं. त्यानंतर लुलेकर सर, प्रल्हाद लुलेकर सरांनी सांगितलं की बाबा या कवितेत दर आणला आणि तेही अष्टबंधात यावा, म्हणजे 8 अक्षरी 8 अक्षरामध्ये कवितेमध्ये आला तर फार चांगलं होईल, त्यांची एक भावना होती. त्यानंतर नागनाथ कोतापल्ली सर, कुलगुरू सर, त्यांनी सांगितलं की अष्टबंधातच होऊ, म्हणजे जात्यावर ओया म्हणताना जर समजा कोणी म्हणल्या या ओया तर कळल
खेड्यातल्या लोकांना ही भाषा असं काहीतरी करा, ह्या सगळ्यांच्या त्यांनी मी लिहिलं. आणि काय झालं की 1800 म्हणजे संदर्भ असा आहे की टिळकांना जेव्हा अटक होते तेव्हा ते कुणीही पैसे देत नसते, पण 10,000 रुपये स्वतः महात्मा फुलेने खिशातून दिले ते आणि त्यांचा हे घेतला म्हणजे आपण जामीन घेतला. अगदी बरोबर आहे. पण त्याच्यानंतर काय झालं 1890 मध्ये जेव्हा महात्मा फुले गेले पण केसरीमध्ये त्यांचा फोटोही नव्हता. लक्षात घ्या, तुम्ही आजही काढून पाहू शकता. तो ते असे खूप संदर्भ आहेत. मी खूप पुन्हा बोलेल कधी. फुलेंना दाढी नव्हती ते सुद्धा संदर्भ आहे. नंतर कसं आहे काय झालं काय नाही. त्यांची बहीण एक होती, ती बहीण ते गेल्यानंतर त्याला अगदी जीवाभावासाठी पूजत होती. ते आहे संदर्भ, ती सांगणार नाही. थोडक्यात एक आता सरांनी सांगितल्याप्रमाणे उपाय, त्या काळातले जे उपाययोजना होती ती उपाय काय होते आणि काय नाही, ती खरेच महात्मा फुलेंनी शेतकऱ्याच्या अश्रूमध्ये आपल्याला उपाय असे सुंदर सांगितलेले आहेत. तर ते उपाय मी तुमच्या पुढे ठेवतो. महाधूर्त आर्यभट्ट त्यास केलेली सूचना. महाधूर्त आर्यभट्ट त्यास केलेली सूचना. परदेशी सरकार संघ आमच्या बसना, संघ आमच्या बसना. शूद्र बांधवाचे डोळे आता तरी उघडावे. शेतकरी कुणब्याने जरा सुधीवर यावे, जरा सुधीवर यावे. धर्मरूपी तलवारी कसे कापतात गळे. कुणब्याच्या ऐश्वर्याचे स्वप्न धुळीला मिळाले. शास्त्रशूप खंडकास बळकट्या लपवती. स्वदेशी अभिमानाची सांगे कुठून आणती, सोंग कुठून आणती. पगारीचे अधिकारी, मोठमोठे अधिकाऱ्यांना त्यांनी म्हणले की ज्याला पगार जास्त आहे त्याला कमी करून टाका. या काळात सांगितलं होतं. पगाराचे अधिकारी कमी करून टाकावे, तेव्हा बचत होईल. देशालाही सुधारावे. मोठ्या पगाराचे कसे मनमानी करतात. राबणाऱ्या कुणव्याला जवा तवा लुटतात. मोठ्या पगारवाल्याचा काढून चला अधिकार. उरलेल्या पैशातून जगलही कामगार. राजकारभाराचा खर्च कमी करावा. मोठ्या पगारीवाल्यांना भेटू नये कोठमेवा. ब्रिटिश भांडवलदार त्याच याद बंद व्हावे. मोठ्या पगारीवाल्यांना कमी करून टाकावे. खंगलेल्या कुणब्याला त्याला थोडे बळ द्यावे. त्याच्या उरावर ओझे कर्जमुक्त करावे. कर्जमुक्त करून या कुणब्याला जगवावे. मग पोटाला त्याच्याही अन्न थोडेसे पुरवावे. वर्तमान पुस्तकांनी भेद कसा उच्च नीच. भेदभाव करून या मनातला किती नीच. आपसातील कुरकुर दूर बाजूला ठेवावी. करा देशाची उन्नती. एकी राजात व्हावी. अक्षर शून्य कुणबी जरा व्हावं डोळस. घामाच्या धाऱ्यातून मग उजळे करस. खरं तर सर म्हटले की महात्मा फुलेंनी खूप शिव्या दिल्या. तर अगदी बरोबर आहे. आणि अशा काही शिव्या याच्यामध्ये होत्या. तर त्यावेळेस त्यांनी काय फुल्या मारलेल्या आहेत. नारायण मेघानी लोखंडे हे पुस्तक काढण्यास त्यांनी नकार देऊ लागले. पण फुले दुसरा आणि तिसरा भाग तर फुलेंचा काढलाच नाही त्यांनी. खूप एक वेगळं पण होतं त्याच्यामध्ये. तर त्यानंतर फ्रेंच पोर्तुगीज आले मुसलमान लोभात. किती स्वाऱ्याही करून द्रव्य लुटत आतोनात. मुसलमान सरदार धरे फटाच्या कानाला. नीती आपुल्या धर्मात मग सुनता करण्याला. शूद्र शेतकरी मुला विद्या शिकण्यास बंदी. चाले कारभार कसा मतलबी अनादुंदी. असे कसे धूर्त लोक दगा देतच शिवाजीला. निकम हराम पेशवे कैद करत कोणाला. त्रिंबकजी ढेंगळेही किती महापूर. काम चौकशीचे दिले सताराचे गडावर. बट रममान झाले दक्षिणात मोहरात. रात्रंदिवस कृष्णातले आचरण करतात. नेसू नये कोणी असे मग एकेरी धोतर. ब्राह्मणालाच कळतात शिक्षा करीत कठोर. गायीच्याही गोमूत्राने शुद्ध ब्राह्मण होतात. गाय पाळते कोणबी त्याला नीच मानतात. किती लुटतात धूर्त. कसा तरास दिलेला
कशी होणार आहे की बापू पोगर झालेला, बापू पोगर झालेला, खोटे नाटे कागदही साहित्यही बनावट, कुणब्याच्या नरड्याला किती घेतले तर घोट, किती घेतले तर खोट, शिंदे होळकर यांना किती नीच मानतात, नाही रोटी येवार पाप कसे करतात, पाप कसे करतात, देवळात दगडाला कसं त्यांनी मानावं, स्पर्श कोणाला स्पर्श नको कुणब्याचा, लई दूर लोटतात, लई दूर लोटतात, पात्रावर ओरलेलं उष्ट तूप दुसऱ्याला, किती खराब वागती नीच लेखती आम्हाला, नीच लेखती आम्हाला, महम्मदी पैंगबर आता आपल्या देशात मतलबी आर्यभट धर्म तयाचा मानित, धर्म तयाचा मानायचं, धर्म स्वीकारती कोणा नादी लावता कोणाला, भाग तिसरा पाहता. आजच्या जगण्यातलं जरी बदललेला काळ सत्यनारायण करती, मोठी दक्षिणा आज नको त्याला देती, जरी बदललेला काळ तरी दगड पुंजती, मुक्या गोट्यालाही किती शेंदूर घासती, किती शेंदूरही घासती, झाला बदल तरीही किती भजती देवाला, तीर्थयात्रा निघालेली नवीन गावाला. तर या ठिकाणी थांबतो.